कारण भूलथापा नुसते शेरोशायरी म्हणून लोकांना चांगली भाषणं करून फेसबुकवरून यूट्यूबवरून नेता होत नसतं. नेता असतो तो असा असतो संभाजी भैयांच्यासारखा. कोविड काळामध्ये त्यावेळी मी राजकारणात जरी नसले तरी कोविड काळामध्ये आदरणीय भैयांचं जे काम होतं सर्व जिल्ह्यात प्रत्येकजण भैयांचं नाव घेत होतं की निलंग्यात काम कोविडमध्ये अतिशय चांगलं चाललेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते की इथे जो अटल वॉक तयार केलेला आहे भैया मराठवाड्यात कुठे नाही आहे. इतका देखना असं सुंदर असं तुमच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं माता भगिनींनो सेफ तुमच्यासाठी सुरक्षित अशी चालण्याची विरंगुळा करण्याची जी जागा आदरणीय भैयांनी तुमच्यासाठी दिलेली आहे. मला सांगा की आमदार असताना वेगवेगळ्या योजना आणायला लागलेत. जर नगराध्यक्ष आपल्या विचाराचा आपला व्यक्ती तिथे बसला तर आदरणीय भैया आता सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं आहे, राज्यामध्ये देवेंद्र भाऊंचं भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं निलंग्यामध्ये निलंगेकरांचं सरकार म्हणजे तुमचं सरकार असणार आहे हे लक्षात ठेवा.